नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर योगेश सुरेश भालेराव। आज खरं तर हा जल्लोष जो मी साजरा केला आहे तो माझ्या हारचा जल्लोष नाही आहे, तर हा जनतेचा हार आहे। कारण जनतेने या ठिकाणी चुकीची लोकं निवडून दिली, कारण त्यांना एवढं माहिती नाही की येणाऱ्या 5 वर्ष त्यांना त्याच व्यक्तीसोबत राहणं आहे। मी 8 वर्षापासून जे बघत होतो रुग्णांकडनं जे मी ऐकत आलो आहे की बघा सर, या ठिकाणी आम्हाला बेड भेटत नाही आहे, उपचार मागणे आहे, रिपोर्ट्स मागणे आहे, आम्हाला सिटी स्कॅन डायलिसिस MRIसाठी आम्हाला लांब पाठवलं जात आहे। तर लोकप्रतिनिधी कुठेतरी आम्हाला चांगला हवा आहे। अहो, तुमच्याकडे आता हा 15 दिवसाचा वेळ होता, या वेळेमध्ये तुम्ही व्यवस्थित निकाल दिला नाही आहे आणि खरं तर तुम्ही ते 500,000च्या मागं जे धावले आहे ना, ते 5 वर्ष तुम्ही तुमचं आणि तुमच्या घरच्यांचं मरण हे तुम्ही अक्षरशः विकत घेतलं आहे। कारण त्या ठिकाणी कोण येणार नाही तुम्हाला बोलायला की त्या ठिकाणी तुम्हाला कोणतं उपचार भेटतं, त्या ठिकाणी तुम्हाला बेड आहे की नाही आहे। तुम्हाला इकडनं राजवाडी सायन ह्याच ठिकाणी पुन्हा जे मागची अवस्था होती तीच अवस्था येणाऱ्या काळात असणार आहे। मला तरी वाटलं होतं की सुज्ञ होतात, किमान तुम्ही जागृत झाला या निवडणुकीच्या माध्यमातून, परंतु असं काही मला होताना दिसलं नाही आहे। आणि मी तुम्हाला एकच सांगेल, आता येणारी 5 वर्ष तुम्ही फक्त भोगायला तयार राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।